आपण पाहत आहात तानाजी पाटील पिशवीकर हे संपूर्ण शैक्षणिक अभ्यासपूर्ण यूट्यूब चॅनल। इयत्ता 10वी भूगोल विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात आपण द्वितीय सत्रामधील आवश्यक असलेल्या नकाशा व आलेखावर आधारित 5 कृती क्रमशः पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण नकाशावर आधारित कृती क्रमांक 1 पाहिली आहेच। मित्रहो, अजूनही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे यापुढील सर्व कृती आपल्यापर्यंत पोहोचविणे आम्हाला सहज शक्य होईल। चला तर पाहूया कृती क्रमांक 2। या कृतीसाठी प्रश्न असा आहे, ब्राझीलच्या नकाशात पुढील घटक दाखवा व सूची तयार करा। घटक दिलेले आहेत। 1 पिको दी नेब्लिना, 2 पॅन्टानल, 3 अजस्र कडा, 4 ॲमेझॉन नदी आणि 5 ब्राझिलिया। मित्र हो, आपल्याला सूची तयार करावी लागेल। ती अशी: 1 पिको दी नेब्लिना, 2 पॅन्टानल, 3 अजस्र कडा, 4 ॲमेझॉन नदी आणि 5 ब्राझिलिया। मित्र हो, प्रथम आपण पिको दी नेब्लिना हे शिखर दाखवण्यासाठी सूचीमध्ये ज्या चिन्हाचा वापर केला आहे त्याच चिन्हाचा वापर करावा लागेल। या ठिकाणी ब्राझीलमधील पिको दी नेब्लिना हे सर्वात उंच शिखर आहे, त्यामुळे येथे आपणास पिको दी नेब्लिना दाखवता येईल। पहा, सूचीमध्ये दाखवलेल्या चिन्हाच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण पिको दी नेब्लिना हे उंच शिखर दाखवू शकतो व त्या घटकाचा क्रमांक 1 हा येथे असा लिहावा लागेल। मित्र हो, यानंतर आपण पॅन्टानल दाखवणार आहोत। घटक क्रमांक 2। पॅन्टानलसाठी सूचीमध्ये जे चिन्ह वापरले आहेत त्याच चिन्हाचा वापर करून आपणास पॅन्टानल हा प्रदेश नकाशात दाखवावयाचा आहे। या ठिकाणी पॅन्टानल असून तो प्रदेश आपणास अशा प्रकारे नकाशात दाखवता येईल व त्या घटकाचा क्रमांक 2 हा येथे लिहावा लागेल। अशा तऱ्हेने पॅन्टानल हा घटक आपण नकाशात दाखवू शकतो। आपणही अशाच प्रकारे नकाशात दाखवावा। आता आपण तिसरा घटक अजस्र कडा नकाशात दाखवूया। अजस्र कडा या घटकासाठी सूचीमध्ये जे सांकेतिक चिन्ह दिले आहे त्याच चिन्हाचा आपणास वापर करून अजस्र कडा दाखवावे लागेल। तो असा: या ठिकाणी ब्राझीलमधील अजस्र कडा आहे। पहा मित्रो, अशा तऱ्हेने आपण ब्राझीलच्या या नकाशात अजस्र कडा दाखविला असून त्या घटकाचा क्रमांक 3 इथेच आपण नमूद केला आहे। पहा, आता आपणास चौथा घटक ॲमेझॉन नदी दाखवायची आहे। यासाठी सूचीमध्ये काय खूण केली आहे ती पहा आणि त्याच खुणेप्रमाणे ॲमेझॉन नदी दाखवण्याचा प्रयत्न करूया। आम्ही येथे अशा प्रकारे ॲमेझॉन नदी दाखवत आहोत। नीटपणे पहा आणि आपणही ब्राझीलच्या नकाशात अशा तऱ्हेने ॲमेझॉन नदी दाखवा आणि त्याच्या जवळच त्या घटकाचा क्रमांक 4 हा लिहा। मित्र हो, अशा प्रकारे आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने स्पष्टीकरणासह कृती क्रमांक 2 समजावून घेतली तर पुढे बोर्ड परीक्षेसाठी 4 गुणाचा नकाशा भरा या प्रश्नाची आपली आपोआपच तयारी होऊन जाईल। मित्र हो, आता आपण 5वा घटक ब्राझिलिया दाखवणार आहोत। ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे। ती सूचीतील सांकेतिक चिन्हाप्रमाणेच नकाशातही दाखवावी लागेल। ब्राझिलिया हे राजधानीचे ठिकाण या ठिकाणी आहे, ते आपणास अशा प्रकारे दाखवावे लागेल व त्याच्या जवळच 5 हा त्या घटकाचा क्रमांकही लिहावा लागेल। मित्र हो, पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे कृती क्रमांक 3 पाहणार आहोत।
तोपर्यंत कुठेही जाऊ नका, फक्त आमच्या चॅनलशी एकरूप रहा. धन्यवाद.